आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी। या मुलांकडे गोंधळ आहे, सर्वांनी 7 वाजता यायचं। ठीक आहे? हा ना गटर ना गटर मोऱ्यांचा आम्ही तर बाबा पाळतो मोऱ्यांचा म्हणून ऐक ना मोठेपण आज संध्याकाळी सगळ्यांनी 7 वाजता यायचं आणि या तिथे जवळजवळ करायचे पहिले इथे आहे ना झाड तिथे गवदेव करायचे आमच्याशिवाय नाही कारण आम्ही एवढे असायचे तेव्हा आम्हाला हाक मारून ते बोलवायचे। मोऱ्यांकडे गोंधळ आहे मोरे त्या सर्वांना आमंत्रण द्या संध्याकाळी 7 वाजता तुमच्या मोऱ्यांकडे गोंधळ आहे या हा संध्याकाळी 7 वाजता मोऱ्यांकडनं आलं होतं गोंधळ आहे संध्याकाळी 7 वाजता या। तुम्हाला काही अडी अडचणी आल्या तर त्या कुठेही तुम्ही बाहेर जायचं नाही, बाहेर काही करायचं नाही। ओके, तो अधिकार तुम्हाला नाही आहे आणि जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्रास होणार। तर जे काही तुम्हाला जर त्रास असेल कधी या मटीमध्ये यायचं नाक घासायचं क्षमा मागायची आणि काय असं तिकडे सांगायचं तर तुमचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होईल। आणि कधी अडी अडचणी तुम्ही असाल तर शांतपणे डोळे बंद करायचं आणि देवीचं स्मरण करायचं तुम्हाला मार्ग मिळेल। पण बाहेर जाऊन बघा काय करायला गेला तर तुम्ही करू शकणार नाही, काय होणार नाही, तुम्हाला त्रास होईल। कृपया कोणीही बाहेर काय करू नका, एकत्र मिळून सगळ्यांनी चौपाटी वरती की माझं नाही होतं मी दुसरं कमी करीन तर असे काही प्रकार बाहेर कुठेही करू नका किंवा इथे येऊन सुद्धा असं काय मागू नका। जर तुम्ही कोणाला निगेटिव्ह याचं भलं होऊ नये त्याचं भलं कोणाचं तर तुम्ही ह्या गेटच्या समोर बाहेर जाऊ शकणार नाही। मागायचं असेल सगळ्यांचं चांगलं असंच करताना चांगलेच विचार आले पाहिजे आणि ज्यांनी हे प्रकार करतील त्या सगळ्यांना फटकेच बसणार आणि फटके बसलेले आहेत। एकदा तरी कार्याला इथे यायला पाहिजे, देवीचं दर्शन घेऊन जायला पाहिजे। ही आई आहे आणि तुम्ही लेकरं आपण सगळे। नॉर्मली आपण जेव्हा हे कार्य करतो तर एक दिवस मोकळा दिवस हे चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला फक्त एक ब्रीफ देतो जी मला माहिती आहे की पूर्णपणे सत्य असेल नसेल माहिती नाही, कोणती माझ्या काय चूक असेल तर आजही आपण पेंडूर गावामध्ये पाटलांचे पाहुणे म्हणून आपल्याला मान आहे। आपण या गावचे गावकरी नाही, आता पुणे इष्टी सांगत नाही। जावळीवरनं आपण मालवणच्या किल्ल्यात गेलो, मालवणच्या किल्ल्यावर गोळ्यात गेलो, गोळ्यातनं आपण डोंगरीवरती आलो, डोंगरीवर आपले हे 5 भाऊ एकत्र राहत होते। त्यानंतर डोंगरीला 1962ला वादळ आलं, त्यात आपलं घर पडलं, त्यानंतर आपण इथे खालती आलो आणि ही जी जागा आहे 7.5 एकर ही जागा ही त्यावेळेला पटलांनी आपल्याला पटलांची मुलगी आपल्याला दिली होती। त्यावेळेला पटलांनी आपल्याला ही जागा आंदण म्हणून त्याच्या जाव्याला दिली होती म्हणून हा 7.5 एकरचा जो प्लॉट आहे हा आपल्याला एक आंदण म्हणून मोऱ्यांना मिळाला होता। ओके, आणि त्याच्या पाठची जी जागा होती ती कॉमन जागा होती, तिकडे शेती आहे, त्याला गाळव म्हणतात, ते सगळे शेती करायची। पण जेव्हा कुळ कायदा आला त्या कुळ कायद्यामध्ये ती शेती गेली, त्या जागा गेल्या, त्या फक्त जे कसेल त्याची जमीन त्या ह्याच्यात आपल्या जागा गेल्या, काही जागा ज्यांनी इंडिव्हिज्युअल घेतल्या त्या राहिल्या। त्याच्यामध्ये HM मोरे आणि VJ मोरे म्हणजे अण्णासाहेब आणि आबासाहेब हे दोघं भाऊ होते, ते इथे होते आणि ते रिटायर झाले, त्यांनी स्वतःच्या पैशांनी जागा घेतल्या। 3 पिढ्यापूर्वीची ही गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जस्ट तुम्हाला एक बॅकग्राऊंड देतो।
तर ते झाल्यानंतर ज्या वेळेला ही घाण होती त्यावेळेला खाली 35 रुपये किंमत होती त्याला आणि प्रत्येक भावाने द्यायचे होते. काही जण दिले होते, काही मिळाले होते. आता ते बरेच कागदपत्र आहेत आणि काय डिस्प्यूट झाले. त्यावेळेला कसं होतं की मोठ्या भावाला मान असायचा, मोठा भाऊ जे सांगेल ते पूर्ण असं असायचं आणि त्या दोघा ठिकाणी दिले, दोघा ठिकाणी नाही द्यायचं. कागदी व्यवहार असं काय नव्हता. ओके, त्यावेळेला ह्या 5ही भावांचं असं ठरलं होतं की प्रत्येकाला प्लॉट दिले होते, प्रत्येक भावाला. आणि ते कागदावरती आहेत, हे प्लॉट याचा, हा प्लॉट याचा, हा प्लॉट शांतीपुरांचा, हा प्लॉट यांचा, असे प्रत्येक प्लॉट बांधले होते. ओके, आणि आमच्याकडे कागद पण आहेत की कुठली जागा यांची आहे, कुठली जागा यांची आहे. हे शिवराम दत्ताराम मोरे त्यांची पण एक जागा दिली होती, हे प्रत्येकाने दिले होते त्यावेळेला 5. पण त्यावेळेला कोणते त्यावेळेला डिस्प्यूट झालं. त्याला आमची म्हणजे मला जी माहिती आहे की आमचे बोरिवलीला सेशन मास्तर होते, आमचे पणजोबा, ह्या कागदावरती 7/12च्या उतावरती त्या 5 भावांची नावं लागली. ठीक आहे, त्याच्यावर डिस्प्यूट नाही. मग आम्ही ह्या घरात 5ही भाऊ लावत होते. त्यावेळेला आमची आजोबांची फॅमिली खूप मोठी होती, 16-17 जण होते. तर त्यांनी रिक्वेस्ट केली की मला इथे बांधायला पाहिजे, कारण जागा त्यांच्या नावावर होती. हा विजयलक्ष्मी नारायण मोरेंच्या मिसेसने आम्हाला लिहून दिलं की बाबा तू इथे बांधू शकतो म्हणून आमच्या लिखित दिलं त्यांनी कागदोपत्री की तू इथे शेतघर म्हणून बांध इथे, पण बाकी काय करू शकतो, पण इथे घर बांध म्हणून. हे मधलं घर जे बांधलं ते आम्ही बांधलं, म्हणजे आमच्या आजोबांनी बांधलं. खालचं घर सुभेदारांनी स्वतः बांधलं आणि हे पहिलं घर आपलं होतं, हे देवघर म्हणून आपलं होतं. तर असा हा आपला थोडासा इतिहास आहे. पण आपल्याकडे काय काय असतात कार्यक्रम, एक असतो गुढीपाडवा, त्याच्यानंतर आपला असतो गणपती, त्याच्यानंतर अनंत चतुर्दशी आणि त्याच्यानंतर नवरात्र. म्हणजे आपले त्या वेळेपासून पहिल्यापासून आपल्या इकडे देवस्थानामध्ये देवी म्हणजे महालक्ष्मी, लक्ष्मीचं होतं, पार्वती म्हणजे शंकराचं, आपलं सप्तकोटेश्वर, आपल्या देवस्थानामध्ये सप्तकोटेश्वर. काही लोक चुकून सत्यकोटेश्वर म्हणतात, तसं नाही आहे. सप्तकोटेश्वर आहे आपलं म्हणजे शंकर आणि देवी पार्वती. आणि आपल्याकडे अनंतपूजा होते, अनंतपूजा म्हणजे विष्णूची पूजा. या तिन्ही आपल्या ह्या देवघरात इथे पूजा होत होत्या. मध्ये बंद पडली होती अनंतपूजा, पण आम्ही ती परत चालू केली. वर्षातनं एकदा तरी या पाया पडायला. तर तुम्ही सगळ्यांनी आता हातभार लावा आणि ती पूजा चालू ठेवावी. शेवटी आपण येणार जाणार, आपला प्रवास आमचं काय 70 असेल 80 वर्ष जे असेल मी निघणार, तर पुढच्या पिढीने हे कार्य चालू ठेवलं पाहिजे. कारण आपलं देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि आपल्या ह्या मूर्त्या ह्या खूप म्हणजे प्रचंड जुन्या आहेत. राणीच्या बागेमध्ये केळकर संग्रहालय तिकडे त्याला जुन्या मूर्त्या आहेत, 350-400 वर्षात. त्या मूर्त्या आणि आपल्या मूर्त्या सेम आहे, हुबेहूब मांडणी. मी स्वतः बघून आलो कळलं का. मी त्यामुळे आपल्या हे जे आलं आहे ते खूप जुनं आहे आपलं, ते आपण मेंटेन केलं पाहिजे. आणि ते देवस्थान खरोखर जागृत प्रचिती आहेत तुम्हाला आपली, तर का नाही करायचं. लोक तिकडे गुजराती लोक तिकडे एवढा पैसा खर्चतात त्या जैन याच्यावरती, तिरुपती बालाजीला जातात, त्यांना सगळं त्यांची भरभाट होते. तुम्ही मोरे तुमचं स्वतःचं कुलदैवत जागृत आहे, आपण आपली हे करू शकत नाही. तिथे आपण मार खातो मराठी माणूस, आणि गुजराती मराठी माणसं केवढा खर्च करतात आणि किती करतात देवाचं. आणि आपण असं म्हणतो इथे करणार तुम्ही देवाचं, आपलं देवस्थान हा चांगलं बनवा हा परिसर. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. निपणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. तळपली आग उसळली, ज्योत झळकली आई ग. बंध विनला भेद शिनला, भाव भिनला आई ग.
सुखी राहा, आनंदी राहा, असंच सदैव पाठीशी राहा, असाच तुझ्या हातून कार्य करू दे. तू पाठीशी राहा, असं सर्व पाठीशी राहा. आमच्या ओटी भरत असताना हे करताना जे लोक बायका येत होते ते फक्त पाणी घालवते, पण व्यतिरिक्त मला सगळेजण माझ्या बाजूचे होते ते मला पाणी घालण्यासाठी प्रयत्न करते. मी तर अजिबात घालू नका. तर मी तेव्हा मला अजिबात चटके न बसता मी रेट करत आलो. अजिबात चटके बसले. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ. धगधग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये.
चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा. अधर्म निर्दाळून धर्म हाय तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आंबे गोंधळाला ये, हे हाती परडी कुंकू भाळी अंतरित वली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी. होऊ दे मंगल आई ग. हाती परडी कुंकू भाळी अंतरित वाली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. हे देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग. संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग. तू रेणुका तू यल्लम्मा दाही दिसला काज महिमा. नांदव सुख संसारी ग. हाती परडी कुंकू भाळी अंतरित वाली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. देवी यल्लम्मा आईचा, कोल्हापूरच्या अंबाबाईचा, तुळजा भवानी आईचा, आई रेणुका देवीचा. वर आपके पार्टी में अरे जीत थे क्या याद आ गया क्या? हाँ फिर कैसे भूल सकते हैं?
काळा कापडा, काळा अंतर्वस्त्र, काळं काही नसलं पाहिजे. मोरे हे असं दरीमरीचं कार्य आणि याच्यामध्ये मोऱ्यांची बांधणी करतात. बांधणी करता म्हणजे मोऱ्यांचं भोवती रिंगण घालून देवी प्रोटेक्शन करते. ओके, तो हा कार्यक्रम असतो. कार्य सुनेच्या अगोदर सगळ्यांना सांग की ती समयी नेहमी उजव्या हाताला असली पाहिजे. कळलं? हे मला सांगायला सांगितलं होतं म्हणून 5 वर्षांनी मनात ठेवलं आणि मी सांगतो सगळ्यांना. आणि ह्या जी बांधणी करेल त्याला फक्त मोरे असले पाहिजे आतमध्ये. आणि हा जो कार्यक्रम चालू असतो त्यावेळेला शक्यतो मध्ये कोण आला नाही पाहिजे.